वर्षावासाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। जे कोणी उपासक उपासिका बाहेर उभे असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी विहारामध्ये आतमध्ये येऊन बसायचे। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे त्यांच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्माण झालेला सदैव आणि याच सद्धर्माला गेली 2,500 वर्षांपासून अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा उपसंघ या तिन्ही अशा अनमोल रत्नांना प्रणाम। तमाम दलितांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना त्रिवार पंचांग प्रणाम। या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे निर्माते बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्याही धम्मक्रांतीला त्रिवार पंचांग प्रणाम। या संस्थेच्या ट्रस्टी महाउपासिका मीराताई आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मप्रचार आणि प्रसार कार्यास त्रिवार पंचांग प्रणाम। वंचित बहुजनांचे श्रद्धास्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धम्ममंगल कार्याला त्रिवार पंचांग प्रणाम। या भारत भूमीवरती जेवढे पण परिवर्तनवादी महापुरुष महामाता होऊन गेल्या त्यांच्या कार्याला त्यांच्या आचार विचारांना त्रिवार पंचांग प्रणाम। खंडाळा तालुक्यातील लोणंद गावी कायमस्वरूपी वास्तव्यात असणारे पूजनीय धम्मगुरु भंते धम्मानंदजी बोधी यांनाही पंचांग प्रणाम। या वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे खंडाळा तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय यशवंतप्पा फुंके आणि या बोली गावातील भीमसागर तरुण मंडळ ज्यांनी हा आजच्या वर्षावासाच्या 13व्या पुष्पाचा कार्यक्रम आयोजित केला त्याचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच या गावचे सरपंच आदरणीय श्रीमान प्रशांत सूर्यकांत फुंके साहेब आणि उपस्थित सर्व श्रद्धावान शीलवान उपासक उपासिका सर्वांना क्रांतिकारी जय भीम। वर्षावास पर्व काळातील आज 13वं पुष्प या होळी गावी थांबवण्यात येते। या 13व्या पुष्पाचा विषय आहे बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्य। आदर्शांच्या प्रतिमांचं पूजन होईल। सुरुवातीला भंतेजी आदर्शांना पुष्प वाहतील। गौतम बुद्धांचा विजय असो। लोणंद शहर शाखेचे अध्यक्ष सचिन काका, लोणंद शहर शाखेचे सरचिटणीस संतोषी खरात, यानंतर लोणंदवरून आलेल्या महिला आदर्शांचं पुष्प यानंतर तरुण मंडळाचे कार्यकर्ते
तिला आदर्शांना वंदन होईल, त्यानंतर बंतेजींना वंदन होईल, त्यानंतर शिक्षकांसाठी बंतेजींना याचना होईल. गुरु आणि पंचशीलासाठी पूजनीय यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पूजनीय भंते धर्मानंदजी गोडगे यांचं स्वागत आदरणीय प्रशांत यांच्या हातात झालेलं आहे. यानंतर सातारा जिल्हा प्रथमेश फुके यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. स्वप्नील फुके यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर भारतीय बौद्ध महासभा लोणंद शहर शाखेचे अध्यक्ष आदरणीय सज्जन काका नालाल यांचं स्वागत. प्रेमानंद भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुक्याच्या संस्थान मंडळाच्या सचिव सोलनताईंच्या उपाध्यक्ष आणि नुकतंच यांना अश्वनाथ किरण यांचं खूप असं कौतुक. कमांडो यांचं स्वागत आपण करावं. आताच आपण विपश्यना 10 मिनिटात ही विपश्यना भगवान बुद्धांनी जो आपणा सर्वांना धम्म दिला त्या धम्माचा पाया म्हणजे विपश्यना. या विपश्यनेतून भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य शोधले आणि प्रत्येक मानवाला मुक्तीचा निर्वाणाचा मार्ग दाखवला. जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत एक तरी विपश्यना 10 दिवसाची प्रत्येकाने करा अशी माझी सर्वांना विनंती असेल. एक विपश्यना केल्यानंतर तुम्हाला त्या विपश्यनेचं महत्त्व समजेल. तुमच्यामध्ये परिवर्तन काय घडतंय हे तुमच्या लक्षात येईल आणि पुढं जसं मी आज एक उभा राहून सांगतोय तसं तुम्ही सर्वही तुमच्या नातेवाईकांना आपल्या मित्रमैत्रिणींना सांगाल की विपश्यना हा किती आनंदाने किती सुखाने जीवन जगण्याचा मार्ग आहे हे तुम्ही सांगाल. आपण आजच्या या 13वा पुष्प भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व यांच्या वतीनं खंडाळा तालुक्यामध्ये जे वर्षावास मालिका राबवली जाते त्या वर्षावास मालिकेतील आजच्या सूचनेनुसार फक्त 2च वक्ते बोलतील. आदरणीय डॉक्टर विलासजी खरात यांना मी विनंती करतो की यांनी आपलं मनोगत या ठिकाणी बौद्ध धर्माची 5 वैशिष्ट्य या विषयावरती मांडायचे. नंतर त्यांना नंतर करतो नाही घ्या त्यांना आपणाला धम्माविषयी मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम आदरणीय पूज्य
पूजनीय भंतेजींकडून मी अनुमती घेते आणि हे धम्मकथन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. साधू साधू. सर्व देवता, सर्व मनुष्य, सर्व देवता, सर्व मनुष्य, सर्व सत्व जे दुःख सागरामध्ये, भवसागरामध्ये पडलेले आहेत, या सर्व सत्वांचे शास्ता महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध या समाज समूहांना मी त्यांच्या गुणांचं स्मरण करून त्यांना सर्वप्रथम वंदन करते. भगवान बुद्धांनी स्वाख्यात केलेला एही पसिको, कोणीही यावं, त्याला पाहावं आणि त्याचं आचरण करावं आणि त्यातून प्रतिवेदन करून घ्यावं, अनुभव करून घ्यावा, असा जो भगवान बुद्धांचा मार्ग आहे, त्या सद्धम्माच्या सुद्धा गुणांचं मी स्मरण ठेवते आणि वंदन करते. हा निब्बाण मार्ग आपल्यापर्यंत, गृहस्थांपर्यंत, उपासकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भगवान बुद्धाने जो श्रावक संघ, विनयधारी, काशायधारी, शीलवान असा श्रावक संघ नेमला, त्या श्रावक संघाच्याही गुणांचे मी स्मरण ठेवते आणि श्रावक संघाला सुद्धा मी वंदन करते. तर आज आपण इथं उपस्थित, आज अष्टमी उपस्थित आहे. बऱ्याच उपासकांना हे ठाऊक सुद्धा नसेल, आज आपल्या बुद्धिझममध्ये जे महिन्यातून 4 उपवास असतात, पौर्णिमा, अमावस्या आणि आठवड्यातून 2 येणाऱ्या अष्टमी असतात. या 4 दिवशी प्रत्येक उपासकांनी अष्टशीलाचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कमीत कमी महिन्यातून एक जी पौर्णिमा असते, ज्या पौर्णिमेचं महत्व असतं, त्या पौर्णिमेच्या दिवशी तरी कमीत कमी अष्टशील पालन करण्याचा संकल्प ठेवला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तर या निमित्तानं मी आता इथं 10 पुण्य किर्यवस्तू, ज्याचा उल्लेख त्रिपिटक ग्रंथामध्ये आलेला आहे, त्या 10 पुण्य किर्यवस्तू ज्या भगवान बुद्धांनी उपासकांसाठी आणि सोबतच श्रावक संघासाठी सुद्धा सांगितलेल्या आहेत. म्हणजे एका उपासकाला काहीच माहिती नाही, पण कमीत कमी या 10 पुण्य किर्यवस्तू आहेत, ज्या आपल्याला पुण्य संपादित करण्यासाठी सहाय्यक ठरू शकतात. हा जो भवसागर आहे, आपण जन्म घेतो म्हणजेच हे दुःख आहे, जन्म हेच दुःख आहे. सामान्य लोक काय म्हणतात, जन्म म्हणजे आनंदाचा दिवस, पण जन्म हेच दुःख आहे. हे ज्याला कळतं त्यांनी या मार्गाचा अवलंब केला पाहिजे आणि श्रद्धेनं भगवान बुद्धांची शरण घेतली पाहिजे, श्रद्धेनं त्या धम्माला शरण केलं पाहिजे आणि श्रद्धेनं संघाला शरण केलं पाहिजे. तर मी 10 पुण्यकिर्यवस्तू तुम्हाला सांगत आहे. तुम्ही सर्वजण उपासक नीट शांत चित्तेने सम्यक स्मृती जागृत ठेवून या 10 पुण्यकिर्यवस्तूंचा लाभ करून घ्यायचा. हे 10 पुण्यकिर्यवस्तू आहेत ना, ही वाणी माझी नाहीये, ही वाणी भिक्षू संघाची नाहीये, ही वाणी भगवंताची वाणी आहे. ही वाणी त्या भवसागर पार करणाऱ्या 6 वर्ष त्या बोधी वृक्षाखाली बसून तपश्चर्या करणाऱ्या, संघर्ष करणारा, खरा संघर्ष काय असतो, आपण भाकरीसाठी, आपण पैशासाठी आपण संघर्ष करत आहोत, पण खरा संघर्ष काय आहे तो या श्रावक संघाकडे बघून आपण समजून घेऊ शकतो. त्यागी स्वभाव राहिलेले आपण भगवान बुद्धांनी असंख्य 4 लाख असंख्य लाख कल्प वर्ष जन्म घेतला, जो आजच्या कणिकी भाषेमध्ये आपण जी मोजू सुद्धा शकत नाही, इतके जन्म घेतले कोणासाठी, या मानव जातीला भवसागर पार करून देणारा जो निब्बाण मार्ग आहे, तो मार्ग सांगण्यासाठी. आणि तर ते 10 पुण्यकिर्यवस्तू मी तुम्हाला सांगते. सर्वांनी सम्यक स्मृती, श्रद्धा जागरूक ठेवून या भगवान बुद्धांच्या वाणीचा लाभ करून घ्यायचा आहे. तर जे 10 पुण्यकिर्यवस्तू आहेत, म्हणजे 10 पुण्य कर्माचे उपासकांनी अनिवार्यपणे करायलाच पाहिजे. तर हे जे 10 पुण्यकिर्यवस्तू आहेत, हे दान, शील आणि भावना. पहिला ग्रुप येतो दानाचा. मग दानाअंतर्गत 3 कर्म आहेत, त्याच्यानंतर शीलाअंतर्गत 3 कर्म आहेत आणि भावनेअंतर्गत 4 कर्म आहेत. तर हे 10 पुण्य कर्म आहेत. तर आपण दानाअंतर्गतचं पहिलं कर्म, दानाअंतर्गतचं पहिलं पुण्य कर्म आहे की दान. दान म्हणजे आपल्याला माहिती आहे, दान म्हणजे अन्नदान देऊ शकतो, भोजन दान आहे,
कोणाला निवारा देऊ शकतो, वस्त्रदान, अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये दान करू शकतो. आणि कोणाला दिलेलं दान श्रेष्ठ आहे हे बघू आपण. कोणाला दिलेलं दान श्रेष्ठ आहे तर श्रावक संघाला दिलेलं दान हे श्रेष्ठ दान आहे. तर श्रावक संघाला दान देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि काय दान दिलेलं श्रेष्ठ दान आहे, म्हणजे काय दान दिलेलं श्रेष्ठ दान आहे तर धम्म दिलेलं दान श्रेष्ठ आहे. आपल्याकडे धम्मदान म्हणजे आपण कशाला म्हणतो, आपण धर्मकार्यामध्ये काही आर्थिक मदत केली आपण त्याला म्हणतो की हे धम्मदान आहे. पण ते धम्मदान आहे का, ते धम्मदान आहे, ते तुम्ही धर्मकार्यासाठी केलेलं दान आहे. पण धम्मदान म्हणजे खऱ्या अर्थाने भगवंताच्या वाणीनुसार धम्मदान म्हणजे कोणीतरी धम्माचं दान देते. म्हणजे भगवंताची जी वाणी आहे, शुद्ध वाणी, जे शब्द भगवंताच्या जिवंत असताना मुखातून आले ते शब्द देणं. जसं की आता मी इथे उभी आहे, की भगवंताची शुद्ध वाणी 10 पुण्यकर्म ते मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे हे मी कशाचं दान करत आहे, धम्माचं दान करत आहे. आणि तुम्ही काय करत आहात, ते दान घेत आहात. तुम्ही धम्म श्रवण करण्याचं पुण्यकर्म करत आहात. ते आपण भावनेमध्ये बघूया. ठीक आहे. तर पहिलं आहे की दान. कोणाला दिलेलं दान श्रेष्ठ आहे, संघाला दिलेलं दान श्रेष्ठ आहे. ठीक आहे. जसं आपण आज इतकं पुण्यकर्म करत आहोत, आदरणीय भक्तजींना सेवा दान देत आहोत, तर हे आपलं श्राव संघाप्रती केलेलं, भगवंताच्या संघाप्रती केलेलं पुण्यकर्म आहे. तर दुसरं आहे ते म्हणजे पत्तीदान. पत्तीदान हा हे आपले पाली शब्द आहेत, ते तुम्हाला फार लक्षात नाही आले तरी नको, फक्त तुम्ही लक्षात ठेवा की काय काय करायचंय. ठीक आहे. तर पत्तीदान दुसरं पुण्यकर्म आहे. पत्तीदान जे काही पुण्य, आता मी इथं भोजनदान केलं, आपण सर्वांनी श्रावक संघाची सेवा केली, भगवान बुद्धांची पुष्पांनी छानशी शोभा वाढवलेली आहे, आम्ही पूजा केलेली आहे भगवंताची, तर याच्यातून आपल्याला पुण्य मिळालं ना, तर ते पुण्य आपल्याला इतरांसोबत वाटता आलं पाहिजे. की हे बाबा, हे जे पुण्य मला मिळालेलं आहे या काशाधारी गुन्हेधारी श्रावक संघाचं सेवा करून मला जे काही पुण्य मिळालेलं आहे, ते पुण्य मी या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये जन्म घेतलेला प्रत्येक प्राणी, जो माझा दुश्मन आहे, जो माझा मित्र आहे, माझे आई वडील आहेत, नातेवाईक आहेत, श्रावक संघ आहे, भिक्षू भिक्षुणी संघ, उपासक संघ, सर्वांना हे पुण्य आपल्याला काय करता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे. सूक्ष्मातील सूक्ष्म जीवाला सुद्धा हे पुण्य आपल्याला वाटता आलं पाहिजे, शेअर करता आलं पाहिजे. आपण जे पुण्य करत आहोत त्या पुण्यामध्ये सर्वांना सामील करून घेता आलं पाहिजे. म्हणजे पत्तीदानाचं जे पुण्य आहे तेही आपल्याकडून होणार. हे दुसरं पुण्यकर्म पत्तीदानाचं. तिसरं पुण्यकर्म आहे पत्तानुमोदन. पत्तानुमोदन म्हणजे काय करायचं आहे बघा. पत्तानुमोदनामध्ये आपल्याला कधी कधी अशी परिस्थिती असू शकते, तुम्ही गरीब आहे, समजा तुमच्याकडे श्रावक संघ समोर आलेला आहे, पण तुमच्याकडे तुम्हाला ती संधी नाही की दान देण्याचं, तर कोणीतरी दान देत आहे हे बघून त्याच्या त्याचं जे पुण्यकर्म आहे त्या पुण्याला आपल्याला साधुवाद करता आला पाहिजे, है ना. आता जसं मी हे धर्माचं दान करते, तर त्याला तुम्हाला वेळोवेळी साधुकार देता आला पाहिजे. कुठलंही दान असो, है ना. बुद्धशास्त्रामध्ये कोणीही जे काही दान करत आहे त्या दानाचं, त्या पुण्याला आपल्याला पत्तानुमोदन, त्याचं अनुमोदन करता आलं पाहिजे, साधुकार देऊन. हे झाले दानाअंतर्गतचे 3 पुण्यकर्म. आता शील म्हणजे काय, तर मोरॅलिटी, नैतिकता. आपण म्हणतो ना नैतिकतेने जगलं पाहिजे, है ना. इतर सांप्रदायिक मान्यतांचं सुद्धा हे असतं की नैतिकता हे तत्व सगळीकडं पाळलं जातं किंवा पाळण्याचा ते आधार असतो प्रत्येक मार्गाचा. तर शीलामध्ये बघा, पहिलं आहे की आपण उपासक आहोत ना, तर आपण भगवान बुद्ध, धम्म आणि संघ ह्या 3 रत्नांची शरण ही पूर्ण सम्यक स्मृतीने, दुःख आहे की बाबा याच्यामध्ये दुःख आहे हे जाणून घेऊन मग आपण सम्यक स्मृती जागृत ठेवून भगवंताची शरण घेतली पाहिजे. शरण महत्वाची आहे. जेव्हा शरण आपल्याला भगवंताची शरण मिळते ना, म्हणजे आपल्याला सुरक्षा मिळते. तर आपल्याला, आपण उपासक आहोत, आपल्याला पंचशील पालन करायचं, वेळोवेळी अष्टशील पालन करायचंय, हंबल राहायचं, इतरांप्रती सेवाभावी वृत्ती ठेवायचं. हे 4-5 हे कर्म आहेत. विहारामध्ये सेवा द्यायचे, विपश्यना सेंटर्स आहेत तिथे आपल्याला सेवाभावी वृत्ती ठेवायचे, हेल्पफुल राहायचंय, सगळ्यांना मदतीची भावना ठेवायची,
आणि तिसरं आहे ते म्हणजे भावना. दानामध्ये 3 बघितले, शीलामध्ये 3 बघितले. आणि भावना म्हणजे आपण काय समजतो, मला याच्याबद्दल अशी भावना आहे ना, पण धार्मिक दृष्ट्या भगवंताच्या वाणीनुसार भावना म्हणजे मनाचा विकास, मेंटल डेव्हलपमेंट, मानसिक विकास आपण कसा केलेला. आपला जन्म झाला तेव्हा मला खूप राग येत होता, पण जेव्हा मी मरताना माझा राग किती कमी करू शकलो, त्याचा किती कंट्रोल करू शकलो, कोणतेही विकार असू शकतात. मग हे आपल्याला भावना म्हणजे आपला मानसिक विकास करायचा. तो मानसिक विकास आपण कसा करू शकतो, तर त्याच्यामध्ये आहे की आता तुम्ही त्यातलं एक पुण्यकर्म करत आहात, तुम्ही धम्मश्रवण करत आहात. तुमचं एक पुण्यकर्म होत आहे की धम्मश्रवण. हे आहे 6वं पुण्यकर्म. 7वं पुण्यकर्म की धम्मश्रवण करायचं वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने, जिथं श्रावक संघ आपल्याला भेटेल तिथून काही ना काही भगवंताच्या वाणीचा भाग आपण श्रवण करायचा आहे. धम्मश्रवण हे पुण्यकर्म आहे. जसं मी आता आणि काय करायचं की धम्म द्यायचं आहे, जे तुम्हाला समजलं भगवंताच्या वाणीतून ते इतरांना द्यायचं. मग तुम्ही घरी तुमच्या आई वडिलांशी चर्चा करू शकता, इतर ठिकाणी तुमचे धम्ममित्र असतील कल्याण मित्रांसोबत तुम्ही चर्चा करू शकता. अशा प्रकारे धम्म देसना करायची किंवा धम्म उपासनांनी कथन करायचं आहे, एकमेकांसोबत शेअर करायचं. त्यानंतरचं आहे ते म्हणजे दिठ्ठी झुकम्मा. जे काय आपले कर्म आहे, दिठ्ठी झुकम्मा, जे आपण कर्म करत आहोत ते आपण क्लिअर माइंडने करायचे ना. मी हे करतोय तर मी ते सम्यक स्मृती जागरण करायचे आहेत. आणि शेवटचं आहे ते म्हणजे भावने अंतर्गत येणारं 10वं पुण्यकर्म म्हणजे मेडिटेशन, ध्यान, ज्या पालीमधून ध्यान म्हणतात. तर हे जे ध्यान आहे, मग सगळ्यात ध्यानामध्ये आपण बघितलं तर त्यात खूप जास्त प्रकार आहेत ध्यानामध्ये किंवा खूप पायऱ्या आहेत. प्रथम ध्यान समाधी, द्वितीय ध्यान समाधी. तर हे आपण बिगिनर आहोत तर आपल्याला हे फार जास्त समजणार नाही, पण अनिवार्यपणे उपासकांनी कोणती साधना केली पाहिजे, तर ती मेत्ता साधना म्हणजे मैत्री. मैत्री म्हणजे काय की सगळे सर्व सुखी हो. पहिल्यांदा ही मैत्री स्वतः प्रती करता आली पाहिजे की या जे काही विकार आहेत त्याच्यातून मी मुक्त हो, मी सदा सुखी हो. स्वतः प्रती पहिल्यांदा मैत्री करता आली पाहिजे. मेत्ता साधना स्वतःसाठी करता आली पाहिजे. आणि ती तशीच मेत्ता आपण इतरांसाठी म्हणजे या विश्वामध्ये असणारे, आता जसं की इथं सूक्ष्म, अतिसूक्ष्म, मोठे, लहान असे जे काही दृश्य देवता सर्व सत्वांना आपल्याला हे पुण्य देता आलं पाहिजे. आणि या सर्व सत्वांचा मंगलासाठी आपल्याला कामना करता आली पाहिजे, त्यांची मंगल मैत्री त्यांच्यासाठी करायची. तर हे जे 10 पुण्यकर्म आहेत हे अनिवार्यपणे तुम्ही सर्व उपासकांनी करा. बघा याचा खूप जास्त लाभ आहे, खूप जास्त अनुभव आहे याचा. भगवंताच्या काळापासून हा निर्वाण मार्ग अनेकांनी पालन केलेलं आहे, त्याचं अनुसरण केलेलं आहे आणि अनेकांनी हा भवसागर पार केलेला आहे. हे जन्म मृत्यू हे आहे ना, जन्म दुःख मृत्यू हे जे चक्र आहे यात आपण पुन्हा पडत आहोत. पुन्हा आपण आपल्या कृष्ण जागवत आहोत आणि पुन्हा आपण जन्म घेत आहोत. हे जे जन्माचं चक्र आहे ते थांबवायचं असेल तर हा जो भगवंताचा मार्ग आहे, निर्वाणाचा जो पथ आहे, त्या मार्गाचं आपण अनुसरण करायला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त महत्व है ना भगवंताच्या वाणीचं काय, परियक्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन. परियक्ती म्हणजे आपल्या पुस्तकातून भगवंताची वाणी आपण वाचतो, कुठून ऐकतो है ना, म्हणजे हे थेरॉटिकल नॉलेज, पुस्तकी ज्ञान म्हणजे परियक्ती. पटिपत्ती महत्वाची आहे आपल्या सगळ्यांसाठी. पटिपत्ती म्हणजे भगवंताच्या वाणीचं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे. तुम्हाला खूप साऱ्या गाथा पाठ आहेत, सगळ्या वंदना पाठ आहेत, तुम्ही स्टेजवर जाऊन माईक घेऊ शकता, खूप छान प्रकारे भाषण बोलू शकता, पण हे फार महत्वाचं नाही ना. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा कितीतरी भिक्षू असे होते की त्यांना एक गाथा सुद्धा पाठ होत नव्हती. बाबासाहेबांच्या बुद्धातील धर्मामध्ये सुद्धा आहे ना पट्टीसेन भंतेजींचं उदाहरण, तर ते त्यांचं सुद्धा उदाहरण. एकही गाथा पाठ होत नाही तुम्हाला, तुम्ही अडाणी का असे ना, आयुष्याची 60 वर्ष 70 वर्ष ओलांडली, तुम्ही अडाणी का असे ना, पण भगवंताच्या वाणीचा हा जो लाभ आहे ना त्याच्यासाठी शिक्षणाचं हे नाहीये, तुम्ही ज्ञानी असावं. भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे की हा जो मार्ग आहे ना माझा, तो ज्ञानी लोकांचा मार्ग आहे. असं कुणाचं पण काम नाही, ज्ञानी लोकांचं काम आहे. वीर्यवान, पुरुषार्थ गाजवणाऱ्या
मेहनती लोकांचं हे काम आहे, प्रज्ञावान लोकांचं हे भगवंताच्या मार्गावर येणं हे काम आहे. आणि बघा, या विश्वामध्ये भगवंत म्हणजे समसंबुद्ध, बिना गुरुचे सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणारे उत्पन्न होणं, अनेक लाख असं कल्पवर्ष जन्म घेऊन नंतर एका जन्मी त्यांचा शेवटचा जन्म होतो. जसा आपल्या भगवान बुद्धांचा झाला, सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून असा जन्म होतो, हे खूप जास्त दुर्लभ आहे. आणि अशा बुद्ध शासनामध्ये तुम्ही मनुष्य म्हणून उत्पन्न होता, तुम्हाला आणि भगवंताची वाणी तुम्हाला ऐकायला मिळते, तुमच्या कानांपर्यंत ही शुद्ध वाणी ऐकायला मिळते, म्हणजे तुम्ही पुण्यवान आहात. तुमचं खूप पुण्य आहे. कोणत्या तरी जन्मी तुम्ही खूप पुण्य केलेलं आहे की त्या पुण्याच्या बळाने तुम्हाला भगवंताची वाणी, शुद्ध वाणी ऐकायला मिळते. तुमचं खूप पुण्य आहे की भगवंताचा श्रावक संघात तुम्हाला ह्या डोळ्यांनी फक्त बघायला सुद्धा मिळतं, तुम्हाला हात जोडायची सुद्धा संधी आहे. अनेकांना ही संधी नाहीये. खूप खूप हे याला खूप साधुवाद देण्याजोगी ही गोष्ट आहे की आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, आपल्याला भगवंताची वाणी ऐकायला मिळाली, आपण बुद्ध शासनामध्ये जन्म घ्यायला आपल्याला मिळालेला आहे. तर हे खूप दुर्लभ असं हा लाभ आहे. हा खूप अनंत पुण्य, अनंत काही तुम्ही कर्म केला असेल पुण्य, त्यानंतर तुम्हाला हा लाभ मिळाला. तर या लाभाचा सर्व तुम्ही उपासकांनी श्रद्धा वाढवा. ज्याच्यामध्ये श्रद्धा नाहीये ना, ते सगळ्यात पहिले त्या माणसाला पहिल्यांदा दुःख आहे हे कळेल. ज्या माणसाला दुःख आहे हे कळेल तो माणूस भगवंताच्या मार्गाकडे वळेल, बरोबर ना. मग जेव्हा दुःख आहे हे कळेल तेव्हा भगवंताची जी शरण आहे, आपली शरण म्हणजे सुरक्षा आहे. तुम्ही सुरक्षित जागेत आहात, तुम्ही भगवंताच्या वाणीखाली आहात, तुम्ही भगवंताच्या शरणाखाली आहात, म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात या भवसागरामध्ये. तर ही सुरक्षा आपल्याला मिळवता आली पाहिजे. सम्यक स्मृतीने जागरूक राहून, निष्ठावान राहून, दृढ निश्चय करून ही सम्यक स्मृती जागरूक ठेवून भगवंताचं शरण घेतली पाहिजे सगळ्यांना. ज्याच्यामध्ये श्रद्धा नाहीये त्याने सतत धम्मश्रवण म्हणजे जे 10 पुण्यकर्म सांगितले ते 10 पुण्यकर्म सतत करून सतत करत राहायचं, क्षण क्षण जागरूक राहून ते करत राहायचं, जिथं संधी मिळेल तिथं करत राहायचं. आणि आपल्यामध्ये काय करायचं, श्रद्धा उत्पन्न करायची. उत्पन्न ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे, थोडीशी श्रद्धा आहे, बाबा भजनीचे दिसले की तुम्ही हात जोडता किंवा विहारामध्ये येऊन तुम्ही पाया पडता, तर वंदन करता, हे जे आहे ना थोडीशी श्रद्धा आहे. पण त्या श्रद्धेला मनुष्य जन्माचा लाभ करून घेता आला पाहिजे, त्या श्रद्धेला आपल्याला वाढवता आला पाहिजे, है ना. ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही त्यांनी श्रद्धा उत्पन्न केली पाहिजे. ज्याच्यामध्ये थोडीशी श्रद्धा आहे त्यांनी अजून श्रद्धा वाढवण्याकडे वाटचाल केली पाहिजे. आणि भगवंताचा हा जो मार्ग आहे तो एक स्वास्थ्यात असा आहे. भगवंताने हा मार्ग साध्यातल्या साध्या माणसाला सुद्धा समजावा अशा प्रकारे फोडी फोडी करून हा मार्ग सांगितलेला आहे. तर कोणालाही समजण्यासाठी सोपा असा हा मार्ग आहे. आणि हा एकमेव मार्ग आहे की त्यातून आपण भवसागर पार जाऊ शकतो. हा एकमेव असा शुद्ध असा निब्बाणाचा मार्ग आहे. आणि निब्बाणाची गरज ही प्रत्येकाला आहे. निब्बाणाचं ध्येय हे प्रत्येकाने ठेवायचं. आपण उपासक आहे मग हे अष्टशील पालन करणं, फार जास्त डिसिप्लिन मध्ये राहणं हे आपल्यासाठी नाही, असं नाहीये. हे फक्त श्रावक संघासाठी हे त्यांनी जीवन घेतलेले आहे, मग हे फक्त त्यांच्यासाठी असं नाही. हा जो धम्म आहे तो उपासक, भगवंताच्या काळात अनेक उपासक असे आहेत जे भगवंताचे 80 अग्र उपासक उपासिका आणि श्रावक होते. त्याच्यामध्ये अनेकांना धम्माचा संवेद झालेला आहे. उपासक गृहस्थ जीवनामध्ये सुद्धा अनेकांना मुक्तीचं फल प्राप्त झाले, अनेक शोतापन्न झालेले आहेत, अनेक सकदागामी झालेले आहेत, अनेक अनागामी झालेले आहेत. तर ह्या वाणीचा आपण सगळ्यांनी लाभ करून घेतला पाहिजे. ही शरण मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. तर तुम्ही सर्वांनी भगवंताच्या वाणीचा या 10 पुण्यकर्माचे मी सांगितले, भगवंताच्या वाणीचा एक सुईच्या टोका एवढा सुद्धा हा भाग नसेल, पण अतिशय महत्वाचा आहे आपल्या सर्व उपासकांसाठी उपासकांसाठी. तर याचा अवलंब करण्याचा आपण 10 पुण्यकर्माचं स्मरण ठेवून त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. 10 पुण्यकर्म सगळ्यांना समजले, त्या 10 पुण्यकर्मावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि आज इथं मी एक छोटंसं तुम्हाला भगवंताच्या वाणीचा काही भाग सांगितला, तर माझ्याकडून छोटंसं धर्मदान झालं आणि इतर प्रकार. तर हे जे माझं पुण्य आहे ते पुण्य मी सर्वप्रथम आदरणीय पूजनीय भंतेजींना देते. हे पुण्य मी त्यांना अनुमोदित करते. या पुण्याच्या बळाने आदरणीय या पुण्याच्या बळाने
आणि त्यांना निब्बाणाच्या या मार्गावरती मेहनत करण्यासाठी सुद्धा हे पुण्य त्यांना सहाय्याचं हो. हे पुण्य त्यांच्या खूप खूप उपयोगी हो. आणि हे पुण्य मी तुम्हा सर्वांना देते. आपला दशरथ करम सर साहेब कोणते नाव घेऊन यांनी आपला विषय बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्य या विषयावरती मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अखंड विश्वाला शांतीचा महामार्ग देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, क्रांती सूर्य, तुम्हा आम्हाचे उद्धारक विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभा संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षणचा महाउपासिका मीनाताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि वंचित बहुजन वंचितचे आपले राष्ट्रीय सल्लागार म्हणून काम करणारे प्रकाशजी आंबेडकर, संपूर्ण आंबेडकर कुटुंबियांना माझा पांचा प्रणाम. त्याचप्रमाणे आपले धर्मगुरू पूज्य धम्मानंद मोदी यांनाही माझा पांचा प्रणाम. भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळ्याचे अध्यक्ष आदरणीय यशवंतराव फडके यांना जय भीम. त्याचप्रमाणे सर्व सचिव संजय जाधव, कोषाध्यक्ष दत्तात्रय खरात आणि त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक त्यात बापू असतील, दत्तात्रय खडाळे असतील, आठवले असतील, लक्ष्मण पाटील असतील, की जे स्वतः चालत आले, त्यांच्या बस स्टॉप पर्यंत गाडी जात नाहीये. हे खरं धम्माचं खास वैशिष्ट्य आहे की धम्म ऐकण्यासाठी मला काहीतरी मिळणार आहे, मला काहीतरी ज्ञान घेता येईल हे ऐकण्यासाठी राजेंद्र तायड असतील, आमच्या लोणंदचे सर्व अध्यक्ष असतील, शहर शाखेचे सचिव असतील, महिला अध्यक्ष असतील, समता सैनिकच्या आता ज्या भगिनीला पलोस या ठिकाणी कमांडर इन पदवी म्हणाल की अशा अर्चना सभा या सर्वांना आणि गोळेगावचे आमचे भीमसागर तरुण मंडळ धुळे आणि तुम्ही आम्ही जमलेले सर्व उपासक उपासिका बालिका यांना माझा कडक जय भीम. आवाज आला नाही, पुन्हा एकदा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. काही अजूनही आपल्या ह्याच्यातच आहेत, असू दे. भारतीय बौद्ध महासभेने आज 13वा पुष्प भोळी या गावी गुंफत आहे आणि त्या तो विषय मला मांडण्याची संधी दिलेली आहे. विषय आहे बौद्ध धर्माची वैशिष्ट्ये. आता एक ताई बोलली, हे सुद्धा आपल्या भारतीय बौद्ध महासभेचं बौद्ध धर्माचं एक वैशिष्ट्यच आहे. मुळात आपला धर्म हा मानवाचं कल्याण म्हणजे मानवाला केंद्रित हे पहिलं वैशिष्ट्य आहे की आपला धर्म कुणाचं कल्याण करतो तर मानवाचं. हा धर्म मानवासाठी आहे, इतर धर्म धर्मासाठी मानव आहे. आपला धर्म मानवाचं कल्याण. मग मानवाचं कल्याण कशात आहे? आता दिदीने सांगितलं 10 पारमिता पाळल्या की आपलं कल्याण होते, तर ते आपण शिकलं पाहिजे. काही नसू देत आपल्या जवळ तेही सांगितलं. एखादं दान करतोय तिथं जाऊन बसा. धम्मदान आज खूप मला असं तिला ऐकावंसं वाटलं, खूप छान मला नॉलेज मिळालं की पाली भाषेतला अभ्यास हे खूप छान असतं. ती गेली का ती म्हणजे हे वैशिष्ट्य आहे आपल्या धर्मात, मानवाचं कल्याण. मग मानवाचं कल्याण कशात आहे हे सांगणारा धम्म. आता दुसरं बघा, दुसऱ्या धर्मात काय सांगतात? आपल्याला तिकडे जायचं नाही,
पण एक थोडक्यात सांगतो तुम्हाला. एखादं घर आहे, घर चांगलं आहे तरी त्याला म्हणतात कर पूजा. घरात सुख शांती आणखी नांदावी, कर पूजा. एखाद्या घरात काहीच नसते त्यांना सुद्धा म्हणतात तुमच्या घरात काही नाही, सुख समाधी नाही, तुम्ही पूजा अर्चा करा. म्हणजे लोकांना भ्रमिष्ट केलं जातं की तुम्ही. आणि आपल्याकडं वंदना असते, वंदना. आपल्याकडे प्रार्थना नसते. हात जोडले की प्रार्थना, मी जोडतो हात, मला पाहिजे ती दे. मी हात जोडले तुझ्या पुढं, मला आता पाहिजे, पैसे पाहिजे पैसे दे, सुख पाहिजे सुख दे. आपल्याकडे तसं नसतं. आपल्याकडे वंदना असते. वंदनेसाठी आपण हात जोडतो आणि वंदना आपल्याला परिवर्तित करण्यासाठी, आपलं जीवन प्रेमळ आनंदी होण्यासाठी वंदना असते. तिथं काय कोणी मागत नाही. बुद्धांच्या समोर हात जोडले म्हणून बुद्धांना आपण असं म्हणत नाही की मला काहीतरी वेगळं द्या. माझ्यात परिवर्तन होते. जे जे वाईट आहे माझ्यामध्ये, मनुष्य म्हणला की वाईट आहे. विचार एका दिवसात माणसाच्या डोक्यात 72,000 विचार येतात. चांगले येतात, वाईट येतात. ज्या विचारावर माणूस काम करेल तसा तो घडतो. मग चांगला विचार जर माणसाच्या मनामध्ये असेल तर चांगलाच करणार. वाईट विचार आला, कुणी वाईट नसतं. जन्मानं कुणीही वाईट नसतं. येणारे विचार, येणाऱ्या संगती कशा मिळतात त्यानुसार माणूस घडतो. आणि दुसरं वैशिष्ट्य बौद्ध धर्माचं असं आहे की इथं समानता आहे, समानता. उपाली 10वी होता, त्याला सुद्धा बौद्ध धर्मात स्थान होतं. अंगुलीमाल खुनी होता की ज्यानं 999 खून केले होते आणि 1000 खून भगवान बुद्धांचा करायचा होता. लोक सांगत होते की तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका. भगवान बुद्धांना लोक सांगतात. माईक नसला तरी चालेल, माझा आवाज मोठा आहे. तुम्ही ह्या रस्त्यात जाऊ नका. तो अंगुलीमाल मोठा डाकू तुमची वाट बघतोय तुम्हाला. आणि बुद्ध असे पुढे चालले. अंगुलीमाल त्यांच्या माग हातात तलवार घेऊन की आता 1000 माणूस मारायचा, आपली ते पूर्ण करायचं. साधा एकच प्रश्न विचारला त्यांनी, तुला मला मारायचंय ना, बिनधास्त मार. मारण्याबद्दल माझं काही दुमत नाही, फक्त माझं एक काम कर. आणि काम सुद्धा काय सांगितलं, त्या समोर झाड दिसते त्या झाडाची पान तोडून आण, पान. बस एवढंच. मी त्या अंगुलीमालाला प्रश्न पडला, मी ह्या माणसाला मारायला आलोय, ह्या माणसाने काय काय सांगितलं, मला फक्त पान तोडायला. आता जातो तोडून आणतो. तोडलं, फक्त म्हणले आता हे जसं पान तोडलंयस तसं जोडून घे. त्या अंगुलीमालाला जमलं नाही, त्या शरण आले आणि पुढं मोठा तो अंगुलीमाल बौद्ध धर्मामध्ये आपल्या कामाला आलेला आहे. अंगुलीमालाची आजही समाधी म्हणजे ते तिथं आहे, गुफा. हा म्हणजे असं हे खास वैशिष्ट्य, तिथं स्त्रियांचा भेदभाव नाही. स्त्रिया आहे म्हणून मागं जाऊ दे असं नाही. कपिलवस्तूमध्ये एका वेळी 500 महिलांनी भिक्षुणी म्हणून झाल्या. त्याही आपल्या बौद्ध धर्मामध्ये 500 महिला एका वेळेस. म्हणजे त्यावेळेस आता 500 माणसं एका ठिकाणी दिसतील, त्यावेळेस लोकसंख्या कमी, साधनं कमी, तरीही त्या 500 महिला. मग त्यात आता 100% आपला समाज बौद्ध धर्माकडे झुकला नाही. आपल्या जवळजवळ 65 वर्ष झाली, 56ला धम्मदीक्षा दिली आपल्याला. म्हणजे तरी आपण काय करतो, आपला दोष नाही तो. 99% जनता तिकडच बोलली आहे आणि 1% जनता फक्त की सागरातला जलबिंदू. ही दिदी तिने सांगितलं मी एक छोटासा बिंदू आहे. आम्ही सुद्धा तसंच होतो आधी, आपणच्या संपर्कात येण्याच्या अगोदर. चला कुठे जायचंय,
जसं आपणच्या संपर्कात आलो हळूहळू बदल होत गेला. संपदा सचित पर्यवतपण वेतन बुद्धानं शासन. आपल्याला बुद्धाच्या शासनाप्रमाणे चालायचे. काही कुणाचं असेल सब पापस अकरण कुशलच उपसंपदा. आपल्याला चांगलं कर्म करायचे, चांगल्या कर्म करत राहायचे. आपल्याला हे आपलं वैशिष्ट्य आहे, बुद्ध धम्माचं वैशिष्ट्य आहे. आपला धर्म नाही, आपला धम्म आहे. आणि धर्मात काय पण चालतं, त्यांची आपल्याला किती कर्तव्यता नाही. आता समानता झाली, मानवतावाद झाला, आता निब्बाणवाद, त्याच्यावर मी बोललो. आपल्याला सगळं त्याग करायचं, क्लेश द्वेष मत्सर लोभ काही ठेवायचा नाही. जे आहे त्यात आपलं समाधानी मानायचं. ऐकायला मिळालं तरी एखाद्या होतंय एवढं लक्षात ठेवलं बस झालं. नंतर बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य आहे असं की इथं कुणालाही कमी लेखलं जात नाही की बाबा दत्ता शेठ आता दुकानदार आहेत, चला त्यांना पुढची मोठी मानाची द्या, अजिबात नाही. जे आहे तिथं सगळे उपासकच. आपले धम्मगुरूच्या खालीच आपण बसतो सगळे, म्हणजे ही समानता आहे. त्यावेळेस अनेक हे होते. त्यानंतर बौद्ध धर्माचं अभ्यास जेवढा करावा तेवढा थोडा जातो. जेवढा म्हणजे एक विचार घेऊन ज्ञानेश्वर मोठे झाले. म्हणजे आपण तर कशातच नाही, फक्त काय म्हणतात अर्ध्या हळकुटानं पिवळं होणं मला लय येतं, अजिबात नाही. जर धम्म सागर असेल तर मी त्या सागरातला एक जलबिंदू असेल, कारण मलाही एवढं नॉलेज नाही. अगदी स्पष्ट सांगितलेलं बरं असतं, नाहीतर कसं होणार आहे. हे शिक्षक आहेत लय अभ्यास बिभ्यास केला असेल, गाड्या मला फक्त दिदी कशी म्हणली वंदना येते येते, हे येते त्यात काय हे आम्हाला मला तर आज कळलं की बाबा काय काय 10 पारमिता म्हणजे दान देणं हे माहिती होतं, पण काय घ्यायचं हेही माहिती नव्हतं. म्हणजे सामनेर झालं, पौदाचार्य झालो, सगळ्या आपांच्या हे मार्गदर्शनामुळे, पण धम्म अजून अभ्यास चालू. कारण पाटलांच्या घरी गेल्यानंतर बघितलं, डोकं गरगरलं, सगळीच पुस्तकं त्यांच्याकडे. आमच्याकडे किती 10, 12, 15, 20 बस ते वाचायला वेळ मिळाला. आणि पाटलांना म्हणलं कसं काय एवढं वाचता, म्हणजे गाड्या अभ्यास, ज्याचा अभ्यास आहे ते जास्त बोलू शकतो, प्रश्नच नाही. म्हणजे आम्ही पण बोलू शकतो, नाही असं नाही. तर आपल्याला वैशिष्ट्य आहे, आपल्याला देव नाकारले त्यामुळं स्वर्ग प्राप्तीचा काय प्रश्नच नाही. दुसरी गोष्ट, आता आपल्याला पुनर्जन्म बौद्ध धर्मामध्ये नाही. फक्त पुनर्जन्म होतो. कशाचा होतो तर 4च घटकांचा होतो. आपलं शरीर 4 घटकांमुळे बनलेलं आहे, पृथ्वी आप तेज आणि वायू. ह्या 4च घटकांचा पुनर्जन्म होतो. हा देह त्या घटकापासून बनलेला आहे. त्या देह विजला तर त्या घटकात रूपांतर होतं, त्याचा पुनर्जन्म होतो. पण काही खोडसाळ माणसांनी काय केले की बौद्ध धर्मामध्ये पण पुनर्जन्म मांडलाय होतो. व बुद्धांनी सांगितलेले खास वैशिष्ट्य की पुनर्जन्म आहे, पण कशाचा आहे तर ह्या 4च गोष्टींचा. कोणत्या 4 गोष्टी? पृथ्वी, तेज, आप आणि वायू. ह्या गोष्टींचा पुनर्जन्म होतो. पण कसं असतं तर म्हणता ताक की लगेच पुनर्जन्म तुम्हीच म्हणता आहे. म्हणजे असा वाद होतो कधी कधी की बौद्ध धर्मात पुनर्जन्म नाही, तुम्ही म्हणता पुनर्जन्म, दुसऱ्या जन्मात पुनर्जन्म. तुझा आला आजोबा, पण नाव ठेवायचंय आजोबा आलाय पोटाला, रडते सारखं पोरग. पाटलांना अनुभव असेल, कारण पाटलांना ते 2-2 हजार लोकांना हे करतात. आम्हाला पण अनुभव आहे की रडते सर पोरग, काय आजोबा पोटाला आलाय, लय हाणू नका त्याला, मारू नका. ते आमचा कोण आहे? सासरा आहे. आम्हाला काय करायचं, सासरा असू दे, नाही तर म्हणजे शास्त्राने त्याच्याबद्दल आणली. आता म्हणजे
गमतीचा भाग आहे की दुसरीकडे तुम्हाला काय पण करायला परवानगी आहे. तिथं तुम्हाला सगळं माफ होतं, पाप पण करायला लावत्यात. इकडं तसं नाही, इथं पानाती पाता वेरमणी शिक्का पदम समाधी आहे. तिकडं काय नाही, ते प्रसन्नच होणार नाही. तसं हत्या केल्याशिवाय काय तुम्हाला मिळणार नाही. आणि तुम्ही बघताय आपण 21व्या शतकात वावरतोय. आजही फलटणची घटना ताजी आहे. 5-6 महिने झाले असतील. एका महिलेचा मृतदेह उसामध्ये सापडला. का सापडला तर काहीतरी आगरी विद्यार्थी करते महिला म्हणून तिला मारून टाकली. आता पोलीस मित्र आमचे असल्यामुळे ते आम्हाला कळतं की काय झालंय, कुठं झालंय. म्हणजे तिचं धड एका बाजूला, पाय एका बाजूला, तर काय कसं. म्हणजे हे आगोरी कृत्य इतर धर्मात असतात, तसं आपल्यात नाही. आपल्यात शुभ्र वस्त्र घाल, ये गुडघ्यावर बस, पंचांग प्रणाम कर, काय मागू नकोस, काय मिळणार पण नाही. तुझं परिवर्तन तुला करायचं, वंदना कर, निर्मळ परिवर्तन करायचं. इतरात तसं नाही. तुम्ही पडा, कापा, खायला पण घाला आणि जावा. का आता सहज आमचे वरपुडे सर सांगतात, मांडदेवीला शिबिर लावलं होतं, तिथं सगळी दिवशी आपली देत बरं का. कोणी जात असलं तर लक्षात असू द्या. नाही म्हणजे त्यासाठी नाही, शिळी वगैरे कमी करण्यासाठी नाही. आपली माणसं आहेत असं मला सांगायचंय. मध्ये बोलू नका. तर तिथं ते 10 दिवस गोरपडे सर जायचे. आता ते गोरपडे सर किती हुशार येतं सगळ्यांना माहिती. ते आपल्यासाठी रात्रीचे येतात. तर ते म्हणले काय करता रे नक्की तुम्ही, सांगता त्यांना. ते म्हणले हा सर आम्ही बघतोय पोट, आम्ही काय सांगते आम्हाला पण माहिती नसते. ती म्हणतात फरक पडला येत्यात. पाहिजे तेवढ्या नोटा, पाहिजे तेवढ्या नोटा देतात माणसं. म्हणजे 2000 म्हणू नका, 3000 नका, काय म्हणायचं ते देतात. आम्ही घेतोय, आमचा उदरनिर्वाह चालला. म्हणजे असं म्हणजे काय सांगतात कळत नाही. फक्त मला काय सांगायचंय की धम्मामध्ये बदल आहे. आपली वैशिष्ट्ये आणि त्यांचे दोष आपल्याला दाखवायचे नाही. तिकडे काय काय करणार ते आपण सांगून सुद्धा ते ऐकणार नाही. ते आपल्याला म्हणतात तुम्ही लय शहाणे, तुम्ही आम्हाला नका सांगू. तुमच्यात काय, आपल्यात कधी जत्रा नसते, आपल्यात कधी माळ नसते, आपल्यात पौर्णिमा चालू केल्यात त्या पण कधी होत्यात कधी व्हायना. त्यांना बोलवायचं कधी जेवायला, हा एक प्रश्न आहे ना. आणि ती मात्र म्हणाली या जेवायला, हे करा. पण त्यासाठी आपल्या पौर्णिमा चालू आहे, त्या अखंडित चालू राहिल्या पाहिजे. हे एक वैशिष्ट्य आपल्याला. आता स्वर्ग नको, तुमचा नरक नको, आम्हाला आमची प्राप्ती होणार आहे. 10 पारमिता पाळल्या की आपलं कल्याण होणार. आणि सुखासाठीच बौद्ध धम्म आहे. जगाला युद्ध नको बुद्ध हवा असं सगळी राष्ट्र म्हणतात. काय राष्ट्र तर एक नाही की त्या भारत उत्तरेला आहे म्हणून उत्तरेला पाय करून कमी होणार आहे थोडासा 22 तारखेनंतर होईल कल्याण झालं तर. पण तोपर्यंत आपलं शेतकऱ्यांना वाटते व्हायला मोदी लय पाहिजे 2,000 आता काय 4,000, इकडचे 2 इकडचे 2. तसं आपल्या धर्मामध्ये नाही. तुम्हाला द्यायचे काय मिळणार नाही. या वंदन करा. वंदना कशासाठी तर आपलं निर्मळ शरीर पवित्र होण्यासाठी, आपण आनंदी राहण्यासाठी. की तो काही मागायचं नाही आणि मिळणार पण नाही. मिळालं तर ज्ञान मिळेल. आझ्या दिदीने खूप छान असं ज्ञान दिलं. तिला मी आता एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. खूप चांगल्या पद्धतीने आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. यानंतर डॉक्टर विलास खरात आपलं मनोगत व्यक्त करतील. अखंड विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा आर्य मुक्तीचा या अखंड विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्त
मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुण्य, तथागत भगवान सम्यक संबुद्ध आणि ज्या तत्त्वांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्माण केलेला सदधम्म आणि त्या सदधम्माचा गेल्या 2500 वर्षापासून सातत्यानं अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना मी सर्वप्रथमतः त्रिवार अभिवादन करतो आणि ज्यांच्या असीम आणि महान त्यागामुळे आज आपल्याला हा अलौकिक असा सदधम्म लाभला आणि त्यामुळे आज आपल्याला हे एवढं प्रचंड वैभव प्राप्त झालेलं आहे असे ते महान युगपुरुष युगप्रवर्तक विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या धम्म संस्थेकडून त्यांनी धम्मदीक्षा घेऊन आपल्यासह आपल्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली त्या मात्र धम्म शाखा म्हणजे त्यांच्या धम्म सेवेला विनम्र अभिवादन करतो. ज्यांनी गेल्या 45 वर्षामध्ये हा धम्म भारत देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई उपासिका मीराताई आंबेडकर यांनाही मी या ठिकाणी त्यांच्या धम्मसेवेला विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनाही मी या ठिकाणी त्यांच्या धम्मसेवेला विनम्र अभिवादन करतो. आणि एकंदरीत ज्या आंबेडकर कुटुंबातील सर्व परिवार सदस्य या सर्वांना मी त्यांच्या धम्म कार्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज या भोई गावामध्ये हे 13वं पुष्प वर्षवासाच्या या मंगलमणी दिनी साजरा करताना मला अतिशय आनंद होत आहे. मला खरं तर या ठिकाणी मी 2 व्यक्तींचा आभार मानतो ज्यांनी मला आपणा सर्वांच्या समोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुक्याचे कार्याध्यक्ष फुले शाहू विचार प्रसार मंडळ खंडाळा तालुका याचे अध्यक्ष आणि आमचे मित्र आणि या भोई गावचे सुपुत्र युवराजी खुंटे यांना मी मनापासून धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती खंडाळा याचे सचिव आणि दर रविवारी चला बुद्ध विहारी याचे संस्थापक संचालक आणि आमचे मित्र संजयजी जाधव यांचेही मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी मला दोघांनी मला या ठिकाणी प्रवचन देण्याची संधी उपलब्ध करून दिली. खरं तर शरद कदम सरांनी गुरुजींनी खूप चांगला टॉपिक हँडल केलेला आहे, उदाहरणही खूप चांगली दिलेली आहे. तरी पण थोडंसं वेळ कमी आहे, थोडंसंच मी बोलणार आहे. कारण त्यांच्या मते नाही तर आपल्या सगळ्यांच्या मते की खरं तर बौद्ध धर्म हा खूप मोठा आहे. एका जन्मामध्ये बौद्ध धर्माचा अभ्यास होणार नाहीये. तरी पण थोडासा इतिहास आणि थोडी वैशिष्ट्य असं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यात तुम्ही मला सहकार्य करावं. थोडा वेळ लागेल कदाचित, तर थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण थोडंसं ज्ञान तुमच्याकडून मला मिळेल, माझ्याकडूनही तुम्हाला कदाचित मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्वप्रथमतः आज आपण जर पाहिलं तर या जगामध्ये किती धर्म आहे, किती धर्म आहेत, जगामध्ये किती धर्म आहेत. प्रामुख्याने जर विचार केला तर या जगामध्ये आता जो धर्म आहे तो जो आहे तो यहुदी धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, त्याचप्रमाणे मुस्लिम धर्म आहे, हिंदू धर्म आहे, जैन धर्म आहे आणि बुद्ध धर्म आहे. असे प्रामुख्याने विचार केला तर हे 4-5 धर्म आहेत हे जगामध्ये पसरलेले आहेत. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये उत्तर वैदिक खंडामध्ये ज्या वेळेला जो काळ होता तो काळ अतिशय बली प्रतिपदा किंवा बळी देण्याचा काळ होता, यज्ञकुंड. त्यावेळेला जो
अंधश्रद्धेचा काळ होता, मानवाची हत्या करणे, पशूची हत्या करणे, आणि या काळामध्येच खरं तर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये आपल्या बौद्ध धर्माचा उदय झाला. आणि या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की या भारतामध्ये बुद्ध धर्म हा प्राचीन म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये उदयास आला. हा उदय कसा झाला तर हा बुद्ध धर्म हा भारतामध्ये श्रमण परंपरेतून उदयास आलेला हा धर्म आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हा धर्म मानवी मूल्यांचं संवर्धन करणारा, विज्ञानवादी आणि परिवर्तनशील असा मानला जातो. आणि या धर्माचं विचार जर केला तर या धर्माने एक वेगळं स्वरूप या जगाला दिलं आणि थोड्या आवडीतच हा धर्म संपूर्ण जगामध्ये आणि अखंड विश्वामध्ये पसरला. सम्राट अशोकाच्या काळात हा धर्म पूर्ण जगामध्ये पसरला. त्यांनी स्वतःचा मुलगा मुलगी आणि स्वतःचं अस्तित्व त्यांनी धर्मासाठी दान दिलं. या ठिकाणी धर्माचा अभ्यास करताना, धर्माबद्दल सांगताना मला एवढं सांगायचंय की हा जो धर्म आहे तो इतर धर्मापेक्षा कसा वेगळा आहे, हिंदू धर्मापेक्षा कसा वेगळा आहे, जैन धर्मापेक्षा कसा वेगळा आहे किंवा अन्य धर्मापेक्षा कसा वेगळा आहे. आणि त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य दिसून येतं की या धर्मामध्ये सगळ्या धर्मांनी किंवा आता आपण पाहतोय जग कुठं सुख शोधता येईल, कुठं दुःख शोधता येईल, कुठं सुख शोधता येईल, कुठं आनंद मिळेल असा विचार करतोय. जगाला दुःख नकोय, कोणालाही दुःख नकोय. आतापर्यंत जेवढे धर्म होऊन गेलेले आहेत त्या धर्माने सुख शोधण्याचा, आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. पण पहिलं वैशिष्ट्य गौतम बुद्धांचं हे आहे की त्यांनी दुःख शोधण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे पहिलं वैशिष्ट्य आहे की दुःख आहे या जगामध्ये, हे जग दुःखाने भरलेलं आहे असं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. आणि म्हणून त्यांनी आर्य सत्य शोधले. आणि ते आर्य सत्य असं आहे की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाला कारण आहे. आणि दुःखाला जे कारण आहे ते कारण म्हणजे तृष्णा असेल किंवा अज्ञान असेल, हे दुःखाचं मुख्य कारण आहे. आणि त्यानंतर त्या दुःखाचं निरसन सुद्धा करता येतं, दुःख घालवता येतं. आणि चौथं आर्य सत्य आहे की दुःख घालवण्याचा मार्ग, आणि त्यालाच आपण आर्य अष्टांग मार्ग म्हणतो. पाली भाषेमध्ये त्याला जे म्हणतो ते दुःख निरोगामी प्रतिपदा. आणि हा आर्य अष्टांग मार्ग म्हणजे बुद्ध धम्म आहे, मध्यम मार्ग आहे, सुवर्ण मार्ग आहे. या आर्य अष्टांग मार्गामध्ये आपल्याला माहितच आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे की सम्यक दृष्टी, आपल्याला मिथ्या दृष्टी नकोय. सम्यक दृष्टी म्हणजे काय? आर्य दृष्टी, जशी आहे तशी दृष्टी. त्याच्यामध्ये काही चेंज नकोय, त्याच्यामध्ये काही विचार नकोय. म्हणून सम्यक दृष्टी. त्यानंतर सम्यक संकल्प म्हणजे आपल्या सुखाचा, भौगोलिक सुखाचा त्याग करून सम्यक संकल्प करणं. त्यानंतर तिसरा आहे सम्यक वाचा, सत्य बोलणं. त्यानंतर सम्यक कर्म, जे काही आपण कर्म हे करणार आहोत, काम करणार आहे ते स्वच्छतेने केलं पाहिजे. त्यानंतर सम्यक व्यायाम, सम्यक आजीविका, जे काय आपण ज्या ठिकाणी आपण आपली उपजीविका करतो, जो आपला व्यवसाय असेल तिथं आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, त्यासाठी सम्यक उपजीविका. आणि सम्यक व्यायाम, आपण शुद्ध विचारांचा व्यायाम आपण सतत आपल्या मनामध्ये केला पाहिजे. आपले विचार हे नेहमी दूषित होत असतात. हे सरांनी सांगितल्याप्रमाणे 72,000 विचार दररोज येतात मनामध्ये, डोक्यामध्ये. त्या विचारांचं आपण शुद्धीकरण केलं पाहिजे, तो सम्यक व्यायाम. आणि सम्यक स्मृती, सम्यक स्मृती म्हणजे मन आणि कर्माने तुम्ही जे काही कर्म केलेलं आहे त्याचं नेहमी सतत स्मरण करणं. आणि सम्यक समाधी म्हणजे मनाची एकाग्रता करणं. असे आर्य अष्टांग मार्ग थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. त्याचप्रमाणे आणखीन तुम्हाला मला हे सांगायचं आहे की दुसरं वैशिष्ट्य जे आहे, त्याच्या आधी जाण्यापूर्वी दुःख कसं होतं, दुःखामुळे काय होतं. दुःख एकतर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे दुःख पडण्याची जाणीव आपल्याला होते. कुठेतरी दुखतं तर तुम्हाला निश्चितपणे सुख प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल असं तथागतांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तथागतांनी मानवी मनाला केंद्रित केलेलं आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे मानवी मन
मानवी मनाचा त्यांनी विचार केलेला आहे आणि त्या मानवी मनाचा विचार करताना त्यांनी मन हे गृहीत धरलेलं आहे आणि त्या मनामध्ये त्यांनी मन हा 5 इंद्रियांचा राजा आहे. आता तुम्ही म्हणता 5 इंद्रियांचा राजा कसा? 5 इंद्रिय कोणती? कान, डोळे, नाक, जीभ आणि स्किन, त्वचा, ही 5 इंद्रिय आहेत. या 5 इंद्रियांना कंट्रोल जर कोण करत असेल तर ते आपलं मन कंट्रोल करते. आणि म्हणून या मानवी केंद्रात ज्यावेळेला विचार केला असेल बुद्धांनी, तेव्हा 5 मनांचा, 5 इंद्रियांचा आणि हे पंचेंद्रिय जे आहे त्याच्यावरती जे कंट्रोल आहे ते मनाचा आहे. आणि म्हणून तुमचं जर मन व्यवस्थित असेल तर तुमचं शरीर व्यवस्थित असणार आहे. हा पण त्याच्या पुढचा त्यांनी विचार मांडलेला आहे. त्यानंतर जो माणूस दुःखी होतो तो स्वतःपासून होतो दुःखी, आणि तो दुःखी न होण्यासाठी तुम्हाला मनाने शुद्ध राहिलं पाहिजे. आपल्या मनामध्ये विचार शुद्ध आले पाहिजे, ते शुद्धता आपण जपली पाहिजे. आणि त्यासाठी आपण सम्यक दृष्टी किंवा आर्य अष्टांग मार्ग पुन्हा अवलंबला पाहिजे. या ठिकाणी मनाचा जर विचार केला तर गौतम बुद्धांनी पाली भाषेमध्ये सांगितले, मन पगंबा, मन धर्मा, मन माया, हा जो मनोमया, हा जो पाली भाषेतला त्यांनी जो सांगितलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. मला या ठिकाणी त्याच्या पलीकडे जाऊन अगदी संत तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे. संत तुकाराम महाराजांचे गुरु गौतम बुद्ध होते, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा, संतांचे सुद्धा गुरु गौतम बुद्ध होते. त्यावेळेला त्यांनी ते सांगितलेले सुद्धा आहे. परंतु आता या हिंदू धर्मामध्ये ज्या गोष्टी ते स्वतः त्यांनी कट केलेल्या आहेत, पण गौतम बुद्धांचा शिष्य म्हणून स्वतःला संत तुकाराम महाराजांनी सर्व मान्य केलेलं आहे. हे तुम्ही बघा, वाचा, तुम्हाला समजेल त्या गोष्टी. आणि त्यांनी सुद्धा सांगितलेले संत तुकाराम महाराजांनी की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. तुम्हाला जर सर्व सिद्धी करायची असतील तर तुमचं मन प्रसन्न ठेवा. बघा, तुमचं जर मन प्रसन्न केलं तुम्ही तर तुम्हाला जे काही काम करायचे ते काम तुम्ही व्यवस्थित पार पाडता. आणि तुमचं जर मन दुःखी असेल तर निश्चितपणे तुम्ही नकारात्मक भावनेने जाणार आणि तुमचं काम होणार नाही. म्हणून मन प्रसन्न करा. त्याचप्रमाणे मन बढाय बढाय उभ्या पिकात लढवर, किती हाकला फिरून येई पिकावर. मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, आता होतं भुईवर गेलं आभार. बहिणाबाई चौधरी, संत बहिणाबाई चौधरींचं खूप चांगलं मनावरचं त्यांनी कविता केलेली आहे की मन किती चंचल आहे. आत्ता इथं असते, क्षणातच ते आकाशात गेलं असते. आपल्या मनाची तशीच परिस्थिती आहे. आणि मग धम्मांनी हे सांगितलेले, गौतम बुद्धांनी, तुमच्या मनावरती कंट्रोल करा. सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं असेल तर मन सगळ्यात महत्वाचं आहे. हे एक वैशिष्ट्य, खास वैशिष्ट्य म्हणायचं मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते तुमचं शील. बघा, शील इतकं महत्वाचं आहे. जे पंचशील आपण पाळतोय त्या पंचशीलाला खूप महत्व आहे. शील म्हणजे काय की माणूस मोजण्याची मोजपट्टी आहे. जसं एखादं रॉकेल 1 लिटर द्या किंवा एखादं अंतर आपण मोजपट्टीने मोजतो, तसं माणूस कसा मोजणार तुम्ही? तर तो शीलवान आहे का, तो पंचशीलाचं पालन करतोय का, तो त्याच्या व्यवहारामध्ये कसा वागतोय. आणि म्हणून शीलानुसार, शील म्हणजे काय, पापभीरुता. पापभीरुता म्हणजे शील, पाली भाषेमध्ये पापभीरुता म्हणतात त्याला. आणि म्हणून सरांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे सप पापस करण कुशलस उपसंपदा सचित्त परिदोपन हे तो बुद्धान शासन. हे जे म्हणलेलं आहे तर हा ह्याच्यामध्ये या धम्मगाथेमध्येच खरं तर आपल्या धम्माचा मुख्य गाभा पसरलेला आहे. आणि म्हणून अकुशल कर्म करण्यापेक्षा कुशल कर्म करा आणि त्याच्यामुळे आपलं चित्त शुद्ध राहील, त्याचा प्रयत्न करा असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून शील हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं जे मी तुम्हाला सांगणार आहे की या जगामध्ये कोणतीही गोष्ट घडायची असेल तर त्याला कारण आहे. त्याला काय म्हणले गौतम बुद्धांनी पाली भाषेमध्ये? प्रतीच्छ समुपदा. बरोबर, प्रतीच्छ समुपदा असं गौतम बुद्धांनी त्यांच्या पाली भाषेमध्ये म्हणलेलं आहे की या जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट त्याला निश्चितपणे काही नाहीतरी कारण आहे. हे कधी सांगितले? 2500 वर्षापूर्वी सांगितले आहे. आता खूप शोध लागले हो, खूप शोध लागले.
पण त्यावेळेला गौतम बुद्धांनी हे सांगितलं की आपले शरीर हे अनित्य आहे. आपल्या शरीरामध्ये, शरीराच्या बाहेर या पृथ्वी तलावरती या विश्वामध्ये प्रत्येक सजीवामध्ये क्षणोक्षणी फरक पडत चाललेला आहे. प्रत्येक घटकाला अणु रेणू पर्यंत त्याच्या पलीकडे जाऊन गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की जग हे अनित्य आहे, परिवर्तनशील आहे. आता क्षण असणार आहे तो पुढचा क्षण नसणार आहे तो. म्हणून आपण सजग राहिले पाहिजे असं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला त्या ठिकाणी हे सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला काहीतरी कारण आहे. ज्या गोष्टी घडतात या जगामध्ये, या विश्वामध्ये, त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये, आपले शरीर हे दिवसेंदिवस आज असं असेल तर उद्या तसं नसेल. आपण जर आत्ता असं असेल तर 10 वर्षांनी आपण वेगळं असू. आणि म्हणून आपण सजग राहिलं पाहिजे. आणि जर आपण शरीर व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला निश्चितपणे सुख, शांती आणि आनंद नक्कीच मिळेल. त्याचप्रमाणे आणखीन एक वैशिष्ट्य मी सांगतो. सरांनी सांगितलेच आहे की या जगामध्ये आत्मा नाही, आपल्या शरीरामध्ये आत्मा नावाचा कुणी घटक नाहीये किंवा असे कुठले ऑर्गन कुठला नाही आपल्या शरीरामध्ये, कुठला अवयव नाही की आत्मा म्हणतात त्याला. आणि त्यावेळेला सिद्धार्थ गौतम बुद्धांनी अनात्मवाद सांगितला. मग आत्मा म्हणले की आपले शरीर काय आहे? अनित्य आहे. सतत काहीतरी चेंजेस होत असतात शरीरामध्ये. आपल्या शरीरामध्ये सतत अणु रेणूच्या प्रमाणे सतत आपल्या ह्या शरीरामध्ये, जगामध्ये सतत चेंजेस होत असतात. आणि म्हणून अनित्याला जर तुम्ही नित्य मानलं तर तुम्ही दुःखी व्हाल. अनात्माला जर तुम्ही आत्मा मानलं तर तुम्ही दुःखी व्हाल. आणि म्हणून आत्मा आणि अनित्य ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आपले जे शरीर आहे ते 5 स्कंदांनी बनलेलं आहे. ते 5 स्कंद म्हणजे काय? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, अशा 5 गोष्टी शरीर बनलेलं आहे. आणि त्यामध्येही या सर्व शरीर आपल्या ज्यावेळेला माणूस या जगातून निघून जातो तेव्हा डॉक्टर ज्या वेळेला त्याची बॉडी तपासतात तेव्हा ती बॉडी पृथ्वी म्हणून असते. म्हणजे पृथ्वी, आग, तेज आणि वायू या गोष्टी आपल्या ऑलरेडी म्हणल्यानंतर तयार होतात. पृथ्वी म्हणजे आपलं शरीर जे सुप्त अवस्थेत पडलेलं असतं. आणि मग डॉक्टर येतात आणि मग नाडी तपासतात. नाडी म्हणजे काय? आप धातू तपासतात की नाडी चालू आहे का नाही. ते आप तुमच्या शरीरामध्ये आप आहे का ते बघतात. त्यानंतर स्टेथोस्कोपनी हृदय पाहतात. त्या हृदयामध्ये तुम्हाला वायू पाहतात. म्हणजे पृथ्वी, आप आणि वायू. वायू ह्या हृदयामध्ये हवा येते का, जाते का, तो आवाज येतोय का ते पाहतात. आणि तेज म्हणजे टेम्परेचर, ताप. कपाळाला हात लावतात किंवा गायाला हात लावतात. तुमच्या शरीरामध्ये ताप आहे का. आणि जर हे सगळं नसेल तर तो माणूस मृत्यू पावला असं ते डॉक्टर, कोणतेही डॉक्टर डिक्लेअर करतात. आणि म्हणून अनात्मवाद आणि आत्मा ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. त्यानंतर पुढचं जे मी सांगणार आहे तो मुद्दा आहे सम्यक वाचा. सम्यक वाचा म्हणजे काय? सत्य बोलणं. तुमचं बोलणं कसं पाहिजे? सत्य पाहिजे. आणि बघा 2500 वर्षापूर्वी एक राजकुमार एका रात्रीमध्ये निघून जातो, सगळं घरदार सोडतो आणि स्वतःबरोबर तो काही घेऊन जात नाहीये. आणि या जगामध्ये दुःख झाल्यानंतर त्या दुःखाचं निवारण कसं करायचं यासाठी तो या जगामध्ये निघून जातो. त्याच्याजवळ काहीही नव्हतं तरी पण त्यावेळेचे राजे लोक त्याच्या पाया पडत होते. जेव्हा कोणी एखादा माणूस त्यांना बोलायला येत असेल तर त्याचं ते निरसन करत होते, शंकाचं निरसन करत होते. काही लोक त्यांच्या धर्माला नावं ठेवत होती, शिव्या देत होत्या. कितीतरी लोक शिव्या देत होती. शिव्या देऊन येणारा माणूस, आता तलवार घेऊन येणारा माणूस तो धर्मापुढे आल्यानंतर धर्माला तो वादविवाद करायचा, चर्चा करायचा. आणि तो चर्चा केल्यानंतर ती व्यक्ती त्याला गौतम बुद्धांना शरण जायची आणि ती व्यक्ती गौतम बुद्धांचा शिष्य होऊन तिथून निघून जायची. म्हणजे सम्यक वाचा म्हणजे आपलं बोलणं हे चांगलं हवंय. आपलं बोलणं हे मृदभाषी पाहिजे, सभ्यपणाचं पाहिजे. आपलं जर बोलणं उलट असेल, मोठं असेल तर ते आपल्याला घातक आहे, आपल्याला दुःख देऊन जातं. त्यानंतर मला
थोडक्यात सांगतो मी. आणखी मला पुढे हे सांगायचंय की या ठिकाणी गौतम बुद्धांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे, आत्मदीप भव, म्हणजे काय, स्वयंप्रकाशित व्हा, दुसऱ्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतः जो काही निर्णय घेणार असाल तर तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीला कसं पटेल ते पहा. याच्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट चांगली आहे का नाही, वाईट आहे, कोणी सांगते ती गोष्ट चांगली आहे म्हणून लगेच ती गोष्ट तुम्ही विकत घेऊ नका. एखादा माणूस सांगत असेल की त्या मार्गाने जावा, तो मार्ग योग्य आहे का नाही ते तपासा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीला विचारा, विज्ञानिक कसोटीत तो उतरतोय का, तो वाचतो बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही जा, असं मी म्हणेन. त्यानंतर शेवटचा सांगतो मुद्दा, जास्त सांगणार नाहीये, जेवढ्याची वेळ झालेली आहे. हा धम्म विज्ञानवादी आहे. बघा काय आहे, धम्म हा विज्ञानवादी आहे. गौतम बुद्धांनी खरं तर मानवी मनाची खूप मोठी चिरफाड केलेली आहे. मानवी मन चिरफाड करून मानवी मनाचा त्यांनी संपूर्ण शोध घेतलेला आहे. परीक्षण, निरीक्षण आणि विश्लेषण या सगळ्या गोष्टी करून त्यांनी विज्ञानाचा शोध लावलेला आहे आणि विज्ञान निष्ठ हा धर्म आहे. आणि म्हणून त्यांनी गौतम बुद्धांचा कर्म सिद्धांत सांगतो की जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला ते फळ मिळेल. तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्हाला निश्चितपणे चांगलं फळ मिळेल. तुम्ही वाईट कर्म केलं तर तुम्हाला वाईट फळ मिळणारच आहे. कदाचित ते तुम्हाला लगेच मिळणार नाही, थोडं उशिराने मिळेल. कर्माचं सुद्धा असं आहे की काही कर्माची फळ त्वरित मिळतात, काही कर्माची फळ थोड्या उशिराने मिळतात आणि काही कर्माची फळ मोठ्या कर्मामुळे लुप्त होऊन जातात. पण कर्माचं फळ हे मिळतं आणि हा सिद्धांत विज्ञानवादावरती आहे. आज या ठिकाणी जास्त आता मी हे करत नाही, वेळ घेत नाही, खूप वेळ झालेला आहे. तसं मला एवढंच सांगायचं की भारतीय बौद्ध महासभेचं एक ब्रीद वाक्य आहे, आर्य परम धम्म आचारो परम धम्म, हे वाक्य आहे. त्याप्रमाणे हा धम्म म्हणजे फक्त वाचण्यासाठी नाहीये. एखाद्याला गाता येत असतील म्हणजे तो ज्ञानी झाला, हे असं म्हणणं चुकीचं आहे. एखाद्याला सगळ्या गाता येत असतील, सगळ्या प्रतिज्ञा येत असतील, त्रिशरण पंचायत सगळ्याला येत आहेत, पण सगळ्या गोष्टी येत असतील म्हणून तो त्याला सगळं समजतं असं नाहीये. तुम्ही स्वतःचं आचरण करा. जर तुम्ही धम्माचं आचरण करत असाल आणि तुम्हाला काही येत नसेल तरी चालेल. भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये त्यांचा एक शिष्य असा होता की त्याला फक्त एकच गाथा येत होती, बाकीच्या गाथा येतच नव्हत्या, त्याच्या पाठच होत होत्या. बाकीच्या अनेक शिष्यांनी त्यांनी खूप गाथा त्यांनी पाठ केल्या, पण त्या शिष्याला एकच गाथा येत होती आणि तो शिष्य अनंत पदाला पोहोचलेला होता, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून जे ब्रीद वाक्य आहे भारतीय बौद्ध महासभेचं, त्याचं आचरण पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व लोकांनी नव्हे तर आपण सर्वांनीच केलं पाहिजे असं मी म्हणेन. त्यानंतर मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की जो वेळ तुम्ही मला दिला, माझं सगळं हे म्हणणं ऐकून घेतलं, त्याबद्दल आज या ठिकाणी आपल्या सर्वांचा मी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. या तालुक्यातील नामवंत डॉक्टर आमचे बंधू डॉक्टर विलास खराती यांनीही चांगल्या पद्धतीने इथं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांना या मार्गदर्शनामुळं निश्चितपणानं धम्मज्ञानाचा लाभ झाला असेल. अध्यक्ष हे अध्यक्षीय भाषण करतील, अध्यक्षीय भाषणामध्ये या जाहीर कार्यक्रमाचा ओहापोह करतील आणि चांगली आमची मुलगी आहे, आमच्या गावची आहे, मला फार अभिमान आहे. जसं एखाद्या मुलीनी समता सैनिकाच्या ह्याच्यामध्ये पुढं जाऊन काहीतरी केलं, त्यांनी ती जागृती समता सैनिकाची गावाकडे जाऊन त्यांच्या विहारातनं जाऊन तिथनं मुलींना सगळ्यांना एक्सचेंज करून, पण त्यांनीच एवढं हे नाही, मुलांनी का समजा सैनिक होऊ नये तर मुलांनी देखील झालं. पण आपल्या गावात कोण प्रमुख असेल ह्या विहाराचा, त्यांनी इथं समता सैनिकांची स्कूल बनवली पाहिजे, तिथं त्यांना ट्रेनिंग दिली पाहिजे. मग तिथं मुली असतील, तिथं मुलं असतील, त्यांनी इथं समता सैनिकांचं ट्रेनिंग बिनिंग हे सगळं चालू झालं. तुम्हाला येत नसेल का तर प्रमुख आहेत त्यांना इथं बोलवून घ्या. त्याविषयी एवढं मी फक्त वरच्यावर सांगेन. आणि कुणाला काही म्हणजे जसं डॉक्टरांनी लास्टला एक सांगितलं होतं तेवढंच मला फक्त चांगलं वाटलं की जेणेकरून प्रत्येकाला धम्म येतोच असं नाही. मी पण पुष्कळ शिकलो, बऱ्याच नाही तर 50-60 पुस्तकं आहेत. मी पण
पण ज्या ज्या वेळेला ते घडतं त्यावेळेला ते धम्म आठवतं. असं आम्ही पूर्ण पुस्तक नाही सांगू शकत. त्या मुलींनी अक्षरशः धम्माचं म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, पाली भाषेचा पूर्णपणे विचार केलेला आहे. आणि पूर्ण जे सांगितलेलं आहे पाली, मला सगळं माहिती आहे, मी सगळं तिथं. पण कसं असतं माहिती आहे का, बौद्ध धम्मयोग अशी एक चिगे आहे की तिला वाणी चांगली पाहिजे. आता मी एवढं जरी बोलताना वाणी म्हणलं पण जोरात बोललोय, ही पण नाही पाहिजे. त्या मुलीचा आवाज, त्या मुलीचं जे बोलणं होतं, असं बोलता आलं तर तो धम्म. पण मला म्हणायचं तुम्ही त्याच्यामुळे धम्म पाळता असं नाही. धम्म पाळणं म्हणजे तुम्ही तुमचं आचरण चांगलं पाहिजे. तुम्हाला ऍक्च्युली म्हणजे एखादी गोष्ट कोणची करायची असेल, चोरी करू नका, बेविचार करू नका, हेच धम्म आहे. काम धंदा पहिलं करा, शिक्षण पहिलं घ्या. शिक्षण घेतलं तर काम धंदा केलं पाहिजे. काम धंदा केलं तर नाही तर मी धम्माचं काम करतो ना, आई बापांना समजत नाही. मी धम्माचं काम करतो पती पत्नीला मारत असेल कोणाला तरी. मी अशा काही गोष्टी असतील धम्म आहे. काम चांगलं करा. भारतामध्ये आज पूर्ण भारतामध्ये तुम्ही अभ्यास करा. प्रत्येक ठिकाणी कुठल्याही ठिकाणी बोललं जातं ब्राह्मणाच्या नंतर फक्त बौद्ध लोकच वर गेलेली आहे. आता मराठा संघ देखील मला काय पुष्कळ बोलायचे, पण त्रास आहे, जरा दम लागतो, बीपीचा त्रास आहे. आणि विशेष म्हणजे बौद्ध धम्म घेण्यासारखा असतो. वाचाल तर टिकाल. बुद्ध बुद्धांचा जर अभ्यास करायचा असेल तर बुद्ध आणि धम्म हा पुस्तक आहे. बाबासाहेब जर तुम्हाला ऐकायचं असेल तर बाबासाहेबांचं धनंजय केळनी लिहिले, दुसरे बऱ्याच लोकांना तर लिहिले, पण बाबासाहेबांचं चरित्र वाचा. बाबासाहेब मी तर माणूस मेल्यानंतरही मी रडत नाही. माझ्या आईबापांचं जेवढं जिवंतपणे करायचं होतं तेवढं मी केलं. फक्त रडलो गावात बाबासाहेबांचं चरित्र वाचलं तेव्हा मला रडायला. ते चरित्र वाचा तेव्हा कळलं बाबासाहेब काय होते. निव्वळ कुणीतरी सांगितलं म्हणून नका जाऊ. बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये धनंजय केचं पुस्तक आहे, कुठलंही घ्या, फक्त बाबासाहेबांचं चरित्र ते वाचा. आणि एकदा का वाचून मी तर त्यांनी त्या काळी मी ज्या वेळेला मी त्या पोरीने एवढा असेल तेव्हा ते देवी का वाचलं तर मी आर्मीत होतो. आर्मीत असल्यानंतर म्हणलं आता मला करमत नाहीये, तर मी माझ्या मित्राला, हवालदार मित्र आहे माझा, तेव्हा तो पण हवालदार नव्हता, पण आता हवालदार आहे, रिटायरमेंट झाला. मीही 5 वर्ष झाले रिटायर झालेलो आहे. दोघंही गव्हर्नमेंटमध्ये होतो. पण विशेष एवढंच होतं की त्यावेळेस त्याला म्हणलं मला करमत नाही. आणि त्याला तो चांगला कर्नाटकमधला तो हे होता, शिक्षक होता, म्हणजे त्याला चांगला वाचकांचा चांगला नाता. तर म्हणलं अरे जगू मला ना मला काहीतरी पुस्तक दे म्हणून त्यांनी पुस्तक दिलं. म्हणलं एक पुस्तक वाच. मी म्हणलं एवढं मोठं आम्ही एवढं नाही वाचलं. जे वाचायला घेतलं रात्र दिवस मला ते 3 ते 4 दिवसात मी ते पुस्तक पूर्ण केलं. पण एवढं याच्यामध्ये त्यावेळेला तुम्ही त्यात घुसता की नाही त्यावेळेला ते सगळं करतो. गावाला रडा यायला बाबासाहेबांनी एवढं केलं, एवढी मुलं घालवली, एवढं समाजाचे कधी झोपले का बसले का काय. आता काय कुठलाही आपल्याला काय द्यायचं असेल तर नुसतं कॉम्प्युटरवर टाकलं की आपल्या जगात जाते. त्यावेळेला पहिलं लिहावं लागतं, टायपिंगमध्ये करावं लागलं. किती अभ्यास केला असेल, किती रात्र गाजवले असतील, किती काय काय केलं असेल त्यांनी. नाही फार जेव्हा आपण त्या विचारात जाऊ ना त्यावेळेला ते अशक्य गोष्ट ती शक्य करून घेतली. तसं या मुलीचं खरंच आमची मुलगी आहे. आता मध्ये मी जवळजवळ एप्रिलच्या अगोदर, जयंतीच्या अगोदर आलो होतो. मी कधीही गावाकडे आपल्या हेतूच्या वर्गाने दिलं किंवा काय असेल या सगळ्या गोष्टी करत राहतो. त्यावेळेला आमचं तिथं काहीतरी थोडं बोलणं झालं. मला वाटत नव्हती पोरगी बरीचशी शिकली. तिने म्हणली माझं ग्रॅज्युएशन झालं. अरे वा व्हेरी गुड. म्हणलं ग्रॅज्युएशन झालेली मुलगी, चांगलं बोलणं चांगलं आहे. आज तिच्याकडून मी प्रवचन बी ऐकून घेतलं, इतकी चांगली आहे की अक्षरशः. पण कामाला तिथं पण असेल नसेल माहीत नाही. आणि आता बोलून मला तिथं बोलणार त्या पोरी नंतर. पण तिथं काम धंदा अशा पोरींना मी तर मग आमच्या व्याहाकडं आणि माझ्या ह्याच्यावर मी कंपनीच्या सगळ्या जाहिराती असतील, रेल्वेच्या जाहिराती असतील, गव्हर्नमेंटच्या कुठल्याही जाहिराती तर मी आपल्या सगळ्या ह्याच्यावर टाकत राहतो. कुणाला काय लागता येईल ना असलं काहीतरी तुमच्या कंपनीत एखादी जॉब असेल तर एखाद्या पोरींना देत राहा. तोच आमचा धम्म आहे. निव्वळ आम्ही प्रवचन देतो आणि 70 कमी करा. मला 70 खर्चिक आहे, खर्चिक हा 70 म्हणजे तुम्ही 10 वेळा काय कुणाला पण तो खर्चिक आहे.
उद्या दुसऱ्याला कार्यक्रम करता येणार नाही, दुसरं करणार नाही. जेवण लावून आलेले जेवण केलं पाहिजे. जेवण करा, तुम्ही सगळं करा, की सगळ्यांना फुलं देत, वेळ देत. तुम्हाला जे करायचं होतं ना, जे वाचायचं होतं, जे बोलायचं होतं, ते वाचलं केलं नाही आणि सगळ्यांचा सत्कार करत बसू. आणि हे काम आहे भारतीय बौद्ध महासभेतले कोणी असेल प्रमुख, त्यांनी सांगले की हे बाबा होणार नाही. मी सगळ्या गोष्टीत पिलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभा करतो, पण मी त्रिलोक्य बौद्ध महासभा करू. अरे वा. मला बुद्ध शिकायचं आहे, मला बाबासाहेब शिकायचं आहे, मला बुद्ध ऐकायचं तर पुन्हा कोणी पण ऐकायचं. मी त्या संस्थेत नाही, ह्याही संस्थेत नाही. जिथं कमी तिथं आम्ही पैसा लागतो त्यावेळेला आम्ही तिथं पैसा देतो. ज्यांना काय लागत असेल ते आपलं देत आहे, पण धम्म ऐकायचं. धम्मासाठी कुठलीही संस्था नाही आणि ते आम्ही आहे. बौद्ध त्रिलोक्य बौद्ध महासभेमध्ये शांत होतं. त्यांची लग्न एकदम शांत, कुणाला बोलू देत नाही. मला कुणाला त्यांचं मी वापरतो ही वेगळं अक्षर नाही, पण आम्ही खरंच ते बोलतात. पहिलं कुणी त्यांचं काय काम केलं आणि हारबीर घातला तर ते म्हणतात असलं काही करायचं नाही, ह्याला 50-60 रुपये नाही करतो ते सांगतात. तर मी तेवढा एक करा. आणि सर्वजण आमच्या गावाकडे आज आले आणि काय थोडंफार माझं चुकलं असेल, बोलायचं तर पुष्कळ होतं, लई येतं, पण आता माझी तब्येत बरोबर नसती त्यामुळं. आणि आवड आहे सगळ्या गोष्टी, तर जेवढे आले तर सगळ्यांनी आपलं जे ग्रहण केलं असेल प्रवचन, जे विचार तुमच्या मनात जे आले असतील, चांगले वाईट येते, तर त्या पद्धतीने आपापल्या सगळ्या म्हणजे गोळीगावच्या आमच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. साधू साधू साधू. सर्व